मला मिळालेलं कोड आहे 4. माझ्या कथेचे नाव आहे जिद्द. माझी ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे. बुलढाणा जिल्ह्यात मेळघाट नावाचा एक तालुका आहे. त्या तालुक्यात लता भगवान करे नावाची एक माऊली आहे. साधारण 65 वर्ष वय. तिच्या 3 मुली होत्या. सत्तरीचा नवरा गरीबीशी संसार करत सगळं व्यवस्थित चालू होतं. तिन्ही मुलींची लग्न करून दिली. आयुष्यभर जेवढं काही कमवलं साठवलं ते सगळं मुलीच्या लग्नात घातलं. आता दोघं नवरा बायको दुसऱ्याच्या शेतात रोजाने जायचे. जो काही रोजगार हातावर पडायचा त्याच्याने आपली सुखाची वेळ वाकडायचे. आनंदात चालले होतं अगदी सगळं. पण अचानक नवऱ्याची तब्येत बिघडली. बायकोला काय करावं कळेना. आता त्या माऊलीच्या पायाखालची जमीन सरकली. अरे इथपर्यंत जे 4 जणांकडून पैसे मागून आलो. आता बारामतीला तेथे आणखी पैसे लागतील. आणावे तरी कुठून करावं तरी काय. त्या माणसानं आयुष्यभर आपल्याला सुखाची मीठ भाकरी चालली आज त्याच्यावर वेळ आली आणि आपण काही करू शकत नाही. ती माऊली आपल्या गलबलत राहिली. डॉक्टरने तपासणी केली आणि सांगितलं की एक महत्वाची तपासणी करावी लागेल पण त्याची सोय आपल्याकडे नाही. आता त्या माऊलीचा धीर खचला. अरे किती करतात तपासण्या, किती करतात हो तुम्ही तपासण्या. तिने डॉक्टराला विचारलं. ठीक पण खर्च किती आहे. अरे डॉक्टरांनी जो खर्चाचा आकडा सांगितला तिच्या डोळ्यापुढे दिवसा अंधारे आल्या. अरे काय करावं. त्या अवसरात नवऱ्याला घरी मर म्हणून सांगावं. ती माऊली दवाखान्याच्या बाहेर आली. त्या बाकड्यावर बसली. त्या बाकड्यावर पडलेला तिला तो पेपर दिसला. तो पेपर तिला वाचला. मोठ्या ठळक अक्षरात छापलेली ती बातमी तिच्या नजरेत भरली आणि ती चमकली. ती बातमी होती मॅरेथॉन स्पर्धेची. मॅरेथॉन मध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकाच्या बक्षिसाची. बक्षिसाच्या आकड्यावर तिची नजर फिरली आणि तिच्या मनात झटकन कल्पना आली. हे बक्षीस जर मी जिंकलं तर माझ्या नवऱ्याच्या तपासणीवर उपचार होईल. 65 वर्षाची माऊली तिने निर्णय घेतला नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी आणि त्या मॅरेथॉन स्पर्धेला पोहोचली. सगळे स्पोर्टचा शूज घालून आलेले रोज धावण्याचा सराव करणारे त्या मॅरेथॉन स्पर्धेला आनंदात ती आली होती. 65 वर्षाची लता भगवान करे. नववारी नेसलेली कासोड्या घातलेली अनवाया पायाची. स्वजनाला सांगलं मला स्पर्धेत भाग घ्यायचा मला पडू द्या. चकित होऊन सगळे बघायला लागले. ती सांगायला लागली माझा नवरा दवाखान्यात आहे. त्याला वाचवायचं असेल तर पडण्याशिवाय पर्याय नाही. स्वजनाने भाग तिला घेऊ दिला. बघता बघता पट्टी पडली आणि मॅरेथॉन चालू झाली. बेभान होती ती लता भगवान करे. तिच्या मनात एवढंच विचार होतो माझ्या नवऱ्याला जिंकवायचं आहे. माझ्या नवऱ्याला जगवायचं आहे एवढंच बस. ती 65 वर्षाची माऊली त्या स्पर्धेला गेली आणि अखेर आवाज झाला. स्पर्धा संपली आणि त्या बारामती मॅरेथॉनची विजेता ठरली ही 65 वर्षाची लता भगवान करे. तिच्या यशाचं कारण काय. ती कसल्याही इतर धावपटूसारखी मैदानावर सराव ती अजिबात करत नव्हती. त्या मैदानावरचे खडे टोचू नयेत म्हणून तिच्याकडे स्पोर्ट शूज सुद्धा नव्हते. साडीचा कसोडा पायात अडकवून आपण पडू की काय हेही सुद्धा प्रश्न तिच्या मनात आला नाही. तिची जिंकण्याची तीव्रता एवढी प्रचंड होती की हे तीव्रताच तिला यश देऊन गेले. तुमची जिंकण्याची तीव्रता किती आहे ह्याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे. माझ्या या कथेचे तात्पर्य आहे की आपली इच्छाशक्ती तीव्र असेल तर आपण नक्कीच जिंकतो. इच्छा तेथे मार्ग